नमस्कार मंडळी. माझ्या स्वयंपाकघरातल्या एक ह्या बोरिंग वॉलचं मेकओव्हर मी कसं केलं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. ॲमेझॉनवरून मी हे वॉलपेपर ऑर्डर केलं होतं. त्याच्या छोट्या ब्रिक्स आपण कट करून घेऊयात, म्हणजे त्या जोडल्यानंतर आपली वॉल आहे ती फ्लॉलेस दिसेल. याप्रमाणे भिंतीवर आपल्याला या दोन्ही वॉलपेपर लावायचे आहेत. त्याआधी मी भिंत स्वच्छ करून घेतली, कुठलीही धूळ राहू नये म्हणून. या वॉलपेपरचं अधेसिव्ह चांगलं स्ट्रॉंग आहे. वॉलपेपर लावताना मागची जी स्टिकर आहे ते पूर्णपणे काढून न घेता जेवढा भाग चिटकत आहे तेवढाच काढला तर वॉलपेपर हाताला किंवा भिंतीला इतर ठिकाणी चिकटणार नाही. हा वॉलपेपर कापायला खूपच सोपा असल्यामुळे आपल्याला माप घेऊन तिथल्या तिथे वॉलपेपर कापता येतो आणि चिकटवता येतो. दुसरं वॉलपेपर जोडताना त्याच्या ब्रिक्स व्यवस्थित अलाईन आहेत की नाही हे बघण्याची नक्की काळजी घ्या. राहिलेला छोटा तुकडा मी जोडून घेतला.
बऱ्याच ठिकाणी कट देऊनही हा वॉलपेपर कुठेही डॅमेज किंवा नीट लावलेला दिसत नाही असं नाही होत. तो छानच दिसतो. फक्त एकच गोष्ट आहे की हा सगळे म्हणतात त्याप्रमाणे रेंटल फ्रेंडली नाही आहे. तो त्याच्या अधेसिव्हचे मार्क्स सोडतो आणि भिंतला काळी-काळं करतो. बघा किती सुंदर दिसतेय भिंत. आता यावरील डेकोर मी कसं केलं हे पुढच्या भागात पाहूयात.